हॅलो पीपल, नमस्कार मंडळी. वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फेस्ट. इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करत आहात ना, बोलत आहात ना, बोलायलाच पाहिजे, कारण की बोलल्याशिवाय बोलता येणार नाही. ऑलराईट, सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याच रेकमेंडेशननुसार काही जणांनी सुचवलं, आपला जो पेरेंट मीटिंगचा व्हिडिओ होता त्याच्या खाली कॉमेंट्स आल्या आणि कॉमेंट्स पाहिल्या आपल्या व्हिडिओच्या खाली की मॅडम तुम्ही दररोजची वापरली जाणारी सेंटेन्सेस लहान मुलांसोबत जी क्लासमध्ये त्यांच्या आजूबाजूला कशी बोलतील त्याची काही सेंटेन्सेस बनवा, तुमच्या मुलीसोबत कॉन्व्हर्सेशन बनवा. आणि म्हणूनच मी आज माझ्या मुलीसोबत एक छोटंसं कॉन्व्हर्सेशन बनवलेलं आहे. खूप साधी छोटी सोपी वाक्य आहेत, पण बऱ्याचदा ती आपल्याला माहीत नसतात, त्याच्यामुळे गोंधळ होतो. तर तशा वाक्यांचा मी आज व्हिडिओ केलेला आहे. तर ते आपण ती वाक्य बघणार आहोत मराठी टू इंग्लिश. क्लासमध्ये बोलली जाणारी मोस्टली आहेत ती, तर ती बघूया आपण सेंटेन्सेस मराठी टू इंग्लिशमध्ये. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. इंग्लिश मराठी टॉक फेस्ट या चॅनलवरती आपण केवळ इंग्लिश शिकत नाही, तर आपण बोलतो, आपण बोलण्याची भरपूर प्रॅक्टिस करतो. सो चला, लेट्स नॉट वेस्ट द टाइम, लेट्स स्टार्ट द सेंटेन्सेस मराठी टू इंग्लिश. सो सुरू करायचं का की मराठी टू इंग्लिश. सो आपण जे प्रश्न घेणार आहोत ते सुरुवातीला शाळेतले, मध्येच पेरेंट सोबतचे, टीचर्सला विचारायचं असे मिक्सचर असणार आहे. ओके, सो लेट्स डू इट. ओके, कारण की पहिला प्रश्न काय होता तुझा की मॅडम हा लेसन घ्याल का? मॅम, could you please take this lesson? ओके, लंच ब्रेक साठी किती वेळ आहे? How much time is left for lunch break? अच्छा, लंच ब्रेक किती वाजता आहे? What time is the lunch break? कशी म्हणशील? What time is the lunch break? ओके, आपण गेम खेळूयात का? Shall we play a game? Shall we play a game? एक वाक्य दोनदा, ठीक आहे, म्हणजे व्यवस्थित करायचं त्यांना. आपण गेम खेळूयात का? Shall we play a game? Shall we play a game? व्हेरी गुड. उद्या सुट्टी आहे का? Is there any holiday? Is there holiday Tomorrow? tomorrow? Is there a holiday tomorrow? Say it. Is there a holiday tomorrow? Okay. Is there a holiday tomorrow? कशामुळे सुट्टी आहे उद्या किंवा कशासाठी सुट्टी आहे असं आपण विचारतो ना. Why is the holiday tomorrow? Why is the holiday tomorrow? किंवा what is the reason for holiday? Say what is a reason for tomorrow? परत घ्या. What is the reason for holiday? What is a reason for holiday tomorrow? परत आहे. What is the reason for holiday? What is the reason for holiday? ओके, आता तुला तुझ्या मैत्रिणीला सांगायचं आहे की या गोष्टीमुळे उद्या सुट्टी आहे. फॉर एक्झाम्पल, टुमॉरो इज हॉलिडे ऑन द ओकेजन ऑफ लेट्स से गणपती फेस्टिवल. ओके, उद्या गणपतीची सुट्टी आहे, तर तू कशी म्हणशील? टुमॉरो इज अ हॉलिडे ऑन द ओकेजन ऑफ गणपती फेस्टिवल. On the occasion of Ganpati festival. परत एकदा म्हण व्यवस्थित मोठ्याने. Tomorrow is a holiday on the occasion of Ganesh Chaturthi. व्हेरी नाईस. ओके, ऑलराइट. तू उद्या शाळेला येणार आहेस का? तुझ्या मैत्रिणीला विचारायचं, तू उद्या शाळेला येणार आहेस का? Are you coming to school tomorrow? Are you coming to school tomorrow? परत एकदा. Are you coming to school tomorrow? तू काल शाळेला का नाही आली? Why didn't you come to school yesterday? Why were you absent yesterday? असंही चालेल. ओके, why were you absent yesterday? म्हण. Why were you absent yesterday? येस, म्हणजे तू काल का नव्हती क्लासमध्ये? Why were you absent yesterday? किंवा तू काल का नाही आली? अरे यार, फॅन चालू आहे ना, आवाज येतो. हा, इट्स ओके, नो नीड ऑफ दॅट. ओके, सो तू काल का नाही आली? सो why did not you come to class yesterday? Why didn't you come to class yesterday? असे म्हणू शकतो. ओके, म्हण परत एकदा. Why were you absent yesterday? अच्छा, ओके. किंवा why didn't you come to class yesterday? काल तू शाळेला का नाही आली? Why didn't you come to class yesterday? Alright. मॅम, मला एक शंका आहे. Mom, I have a doubt. ओके, किंवा मॅम जर बोलत असतील, समजून सांगत असतील, तर तुला जर मध्येच बोलायचं असेल तर तू कशी म्हणशील? एक्सक्यूज मी मॅम, आय हॅव अ डाऊट. Excuse me, mom, I have a doubt. ओके, एवढं मला समजून सांगाल का? Mom, could you please explain me? Explain it to me. मोठ्याने म्हण थोडंसं. मॅम, could you please explain it to me? Mom, could you please explain it to me?
हे समजलं नाहीये असं म्हणायचं तर कसं म्हणशील? I don't understand it. आय डोंट अंडरस्टँड किंवा आय हॅव नॉट अंडरस्टूड असं म्हणू शकतो. ओके, आय डोंट, मला हे समजत नाहीये, आय डोंट अंडरस्टँड दिस, किंवा मला हे समजलेलं नाहीये, काल परवा जर शिकवलं असतं तर तुम्ही काय म्हणाल? आय हॅव नॉट अंडरस्टूड दिस. ओके, आय हॅव नॉट अंडरस्टूड दिस. ओके, मी वॉशरूमला जाऊ का? Mom, may I go to washroom? मोठ्याने बोल. Mom, may I go to washroom? ओके, मी पाणी पिऊ का? विचारावं लागतं का पाणी पिऊ का म्हणून टीचरला स्कूलमध्ये? अच्छा, ठीक आहे. मी पाणी पिऊ का? Mom, may I drink water? ओके, गुड. आजचं होमवर्क काय आहे? What is the homework today? परत एकदा. What is the homework today? ओके, मॅम हा फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे? What is the last date for this form? What is the last date for filling this form? Okay. म्हण परत. What is the last date for filling this form? What is the last date for filling this form? किंवा what is the last date for submission असे म्हणू शकतो आपण, राईट? त्या गोष्टीचं. फीस भरण्याची शेवटची डेट काय आहे? एखादी कुठली एक्झाम फीस वगैरे आली मध्ये तर, राईट? ऍक्टिव्हिटी तर तुम्ही म्हणू शकता what is the last date for paying the fees? Okay. What is the last date for paying the fees? राईट. मॅम मी उद्या फॉर्म भरला तर चालेल का? Mom, Is it okay? Mom, is it okay if I fill the form tomorrow? One more time. Mom, is it okay if I fill the form tomorrow? Right. किंवा is it, मला मी उद्या फीस भरली तर चालेल का? Mom, is it okay if I pay the fees tomorrow? One more time. Mom, is it okay if I Pay the fees. Mom, is it okay if I pay the fees tomorrow? Okay, very good. काल मी आजारी होते त्यामुळे शाळेत नाही आली. I was absent because I was unwell. Yes, किंवा I was absent because I was not well, I was ill, I was sick असे म्हणू शकता तुम्ही. मला कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे. Mom, I want to take part in this competition. One more time. Mom, I want to take part in this competition. आमचे क्लास टीचर आज ऍबसेंट आहेत. Our class teacher is absent today. आमचे क्लास टीचर काल ऍबसेंट होते. Our class teacher was absent yesterday. ओके, मॅम माझं होमवर्क चेक कराल का? Ma'am, could you please check my homework? परत एकदा. Ma'am, could you please check my homework? ओके, हे कम्प्युटर काम करत नाही. This computer is not working. इट्स तुम्ही कम्प्युटर लॅबमध्ये गेलेले आहात स्टुडंट. ओके, हल्ली आय थिंक थर्ड पासून कम्प्युटर लॅब आहे, राईट? थर्ड फोर्थ पासून Second. ओके, सेकंड पासून सुद्धा आहे, राईट? सो दे हॅव कम्प्युटर लॅब्स, दे गो टू कम्प्युटर लॅब्स अँड दे डू लॉट्स ऑफ ऍक्टिव्हिटीज, दे लर्न. सो तिकडे त्यांना म्हणायचं की बऱ्याचदा कम्प्युटर चालू होत नसतं, काही बिघाड वगैरे शकते, तर त्यांना म्हणायचं की हे कम्प्युटर चालू होत नाहीये, दिस कम्प्युटर इज नॉट वर्किंग, किंवा चालत नाहीये. मी तिकडे बसू का? ते कम्प्युटर चालू आहे. May I sit there? That computer is working. Yes, that computer is working. May I sit There. Very good. बऱ्याचदा तुम्हाला स्टुडंट्सला विचारायचं असतं की हे आजच पूर्ण करायचं आहे का, राईट? क्लासवर्क किंवा होमवर्क, तर तुम्ही कसं म्हणाल? Do we have to complete this lesson today? Yes, do we have to complete this lesson today? Okay, very good. तुला तुझ्या फ्रेंड्सला वगैरे काही गोष्टी मागायच्यात, तुला एक पेन्सिल मागायची, तुझ्याकडे एक्स्ट्रा पेन आहे का, तर कसं म्हणशील? Do you have an extra pen or pencil वगैरह? Yes, do you have an extra pen? Okay, मला तुझं शार्पनर देशील का? Could you please give me your sharpener? Okay, could you please give me your a sharpener? sharpener. किंवा may I borrow your sharpener? Okay, may I borrow your sharpener? sharpener. असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. Alright, तू आज हे पुस्तक आणलंयस का, किंवा ह्या नोट्स आणल्यास का? Have you brought? Have you brought this notebook or notes? Yeah, have you brought this notebook? Have you brought Hindi's notebook? Have you brought science notebook? Okay, Or any lessons? Notebook. Yes, right. तुला असं विचारायचं की मी नेहा सोबत बसू का तुझ्या टीचरला, तर कसं विचारशील? Mom, may I sit with Neha? मॅम, may I sit with नेहा? मी पुढे बसू का? Mom, can I sit in front? Okay, can I sit front? Can I sit in front? Okay, very good. तुझ्या फ्रेंडला म्हणायचं की अरे गोंधळ करू नका, मोठ्याने बोलू नका. I say don't make noise or don't speak loudly. Yeah, don't speak louder, don't make noise. Okay, किंवा तुम्हाला टीचरचं ऐकायला येत नाही, त्यांना म्हणायचं की मोठ्याने बोला,
कधी कधी तर कसं म्हणू शकतो? Ma'am, could you please speak louder? Yeah, ma'am, could you please speak louder? We are not able to hear. Okay, आम्हाला ऐकायला येत नाही. बऱ्याचदा you sit back and then you are not able to hear. So it's very important to say could you, because we should be polite. Yeah, we should be polite when we are talking to teachers, principals. So you will say, ma'am, excuse me ma'am, could you please speak louder? Could you please speak louder? We are not able to hear at back. Okay, पाठीमागे ऐकायला येत नाहीये. We are not able to hear back. Okay, आणि आता शेवटचं सेंटेन्स घेऊया आपण. चला बॅग पॅक करूया. निघायची वेळ झाली. Let's pack the bag. It's time to leave. Okay, it's your favorite dialogue, right? In your school, okay? Let's pack the bag. Let's pack the bag. It's time to leave. The school. All right. So, कशी वाटली तुम्हाला ही sentences? How did you find these sentences? I hope, I'm sure तुम्हाला याची मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, बिकॉज यू नो दॅट वेन यू लाईक द व्हिडिओ इट्स इन्स्पिरेशन, मोटिवेशन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी मला त्याची मदत होते की येस पीपल लाईक दिस, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची मदत होत आहे. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रामर, व्होकॅब्युलरी, सगळ्याच प्रकारचे टॉपिक्स फक्त डिस्कस करत नाही, तर वी डू लॉट ऑफ इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस करा. मराठी टू इंग्लिश सेंटेन्सेस जरी आपण करत असू तरी तिकडे वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचं नाहीये. तुम्हाला कॉन्फिडेंटली आणि फ्लुएंटली ते वाक्य एकदा, दोनदा, तीनदा म्हणायचंय, जेणेकरून तुम्हाला त्या भाषेशी म्हणजे इंग्लिश भाषेबद्दल एक कम्फर्ट निर्माण होईल. यू विल फील कम्फर्टेबल विथ दिस लँग्वेज अँड देन ओनली यू विल बी एबल टू स्पीक फ्लुएंटली इन इंग्लिश. ऑलराईट, या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू.